आज मस्साजोग ग्रामस्थ एक महत्त्वाची बैठक घेणार असल्याची माहिती धनंजय देशमुखांनी दिली। यावेळेस या प्रकरणातील सर्व आरोपी फासावर लटकतील, त्यावेळेसच आमचं समाधान होईल असं सुद्धा यावेळी धनंजय देशमुख यांनी म्हटलं। तसंच तपास योग्य दिशेने आणि निष्पक्षपातीपणे चालवा यासाठी आम्ही वेळोवेळी विनंती करत आहोत असंही देशमुखांनी म्हटलं। मला तो इथं असताना जी माहिती घेतली इथं असतानाची की तो कागदोपत्री जो फरार होता त्याच्यावर किती गांभीर्यानं पोलीस यंत्रणेनं हातात घेतलंय हे बघणं महत्त्वाचं आहे। त्याला कागदोपत्री फरार करण्यापेक्षा त्याला जर शिक्षा दिली असती, त्याला जर पोलिसांनी अभय दिलं नसतं, त्याला जर एखाद्या विशिष्ट ऑफिसमध्ये बसवून घेतलं नसतं तर कदाचित ही हत्या झाली नसती। ही मी आधी भरपूर वेळेस सांगितलंय, आत्ताही सांगतो। आणि तो कुठं गेलाय, कसा गेलाय, तो एकदम सराईत गुन्हेगार आहे। याची चौकशी हा कुठे काय हा तपासाचा भाग आहे, त्यांनी तो केला पाहिजे आणि त्याला लवकर जेरबंद केलं पाहिजे। मस्साजोगमध्ये ग्रामस्थांची आज महत्त्वाची एक बैठक होणार असल्याची माहिती धनंजय देशमुख यांनी दिली। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी बीडहून उदय नागरगोजे आपल्या सोबत जोडलेत। उदय, महत्त्वाची अपडेट आहे। खरं तर हा लढा मागच्या तब्बल 2 महिन्यांपासून सुरू आहे। त्यातच आता सर्व आरोपी जोपर्यंत फासावर लटकत नाहीत तोपर्यंत समाधान होणार नाहीत असं म्हणत एक महत्त्वाच्या बैठकीची माहिती स्वतः देशमुख आणि धनंजय देशमुख यांनी दिलेलं आहे। काय असं बैठकीसंदर्भात अधिकची माहिती? नक्कीच कारण आपण जर बघितलं तर मस्साजोगच्या ग्रामस्थांनी यापूर्वी दोनदा बैठक घेत 2 वेळेस आरोपींच्या अटकेसाठी आंदोलन केलं होतं। त्यानंतरही आता या प्रकरणातील कृष्णा आंधळे जो आहे तो अद्यापही फरार आहे आणि त्याला अटक व्हावी, तपास गतीने व्हावा या मागणीसाठी आंदोलनाची पुढील दिशा ठरवायची आहे आणि त्यासाठी आज संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही बैठक आयोजित करण्यात आली आहे। या बैठकीमध्ये आता कशा पद्धतीने चर्चा होती आणि आंदोलनाची दिशा कशा पद्धतीने ठरते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण नक्कीच उदय, या बैठकीकडे लक्ष ठेवून राहा। या संदर्भातले ताजे अपडेट वेळोवेळी तुझ्याकडून घेतत राहू। मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद।